वळूया पुढील बातमीकडे। माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाही असं माधवी खंडाळकर यांनी म्हटलंय। रुपाली पाटील राजकारण करतायत। रुपाली पाटलांच्या बहिणीने मला मारहाण केली असं माधवी खंडाळकरांनी म्हटलंय। न्यायासाठी राज्य महिला आयोगाकडे देखील जाईन असं माधवी खंडाळकरांनी म्हटलंय। ताई चाकणकर यांना काही मला म्हणजे महिला यांना माहितीच नाही मी काय करतेय। हे सगळं राजकारण रुपाली पाटील ठोंबरे हिचं चाललेलं आहे। मी ससूनमधनं माझे हे रिपोर्ट काढून आणलेले आहेत मारहाणीचे। ज्याला तिने कुंकू टाकल्याचं स्वरूप दिलंय त्या बधीरबाईंनी की रक्तबंबाळ झालेली बाई, जखमी झालेल्या बाईला कुंकू टाकून आम्ही असं कुंकू कुठेही टाकत फिरत नाही तुझ्यासारखं। न्याय मिळण्यासाठी मी कोणतीही दारं ठोकवू शकते, मग ते महिला आयोगचा असू दे नाहीतर महिला बाल विकास कुठलंही असू दे, मी जाऊ शकते। मला असं सांगण्यात आलं की ह्याच्यातनं काहीतरी वेगळं राजकारण घडू शकेल। उद्या जाऊन रुपालीला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकेल किंवा रुपाली चाकणकर असू दे किंवा बाकीच्या पक्षाचे लोक असू दे, बीजेपीचे लोक असू दे, या सगळ्याचा काहीतरी गैरफायदा घेतील, त्याच्यामध्ये तुला पण ओढतील, तुम्ही सगळेजण ह्याच्यामध्ये घुसमट होईल तुमची। त्यामुळे तुम्ही या असा व्हिडिओ दे की जाऊ दे आम्ही हे अशातनं केलेलं आहे। कुठंतरी हे थांबायचं होतं त्या दिवशी, त्यामुळे मी त्यांना ठीक आहे म्हणलं आणि मी तो व्हिडिओ